आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 5 पेज नंबर 34. तर ह्या क्वेश्चनमध्ये नवीन काय आहे, तर ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दिलेलं आहे. मग अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला लेजर अकाउंटमध्ये अजून एक एक्स्ट्रा अकाउंट बनवायला लागेल. ते म्हणजे काय, तर फर्स्ट अकाउंट बनवतो आपण ट्रेडिंग अकाउंट, दुसरं प्रॉफिट अँड लॉस आणि तिसरं बॅलन्स शीट. पण करंट अकाउंट आल्यामुळे आपल्याला पार्टनर्स करंट अकाउंट पण बनवायचं आहे. ओके, मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, याच्यामध्ये आधी पोस्टिंग करून घेऊया. पोस्टिंग मीन्स फर्स्ट आपण ॲडजस्टमेंट बघणार आहे आणि टिकमार्क करणार आहे. तर पहिलं ॲडजस्टमेंट जे आहे ते स्टॉकचं आहे. स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक, तर त्याला आपण टिकमार्क नाही करणार. त्याच्यानंतर राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000, कृष्णा इज अलाउड अ कमिशन. आता हे पार्टनरच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे, मग याला पण टिकमार्क करायची गरज नाही. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता हे पण पार्टनरच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे, म्हणून याला पण टिकमार्क नाही येणार. चौथं ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, म्हणून प्लांट अँड मशिनरीला आपण इथे टिकमार्क करणार आहे. ओके, इथे टिकमार्क केलेले आहे. नेक्स्ट आहे ₹3,000 फॉर आर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. आता कस्टमर म्हणजे कोण, तर डेटर, सन्ड्री डेटर. मग डेटरनी काय केले, पैसे दिलेले नाही. मग जेव्हा कस्टमर पैसे डुबवतो, डेटर पैसे डुबवतो, त्याला बॅड डेट्स बोललं जातं. मग हे डेटरच्या रिलेटेड आणि बॅड डेटच्या रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे, म्हणून सन्ड्री डेटरला ॲडजस्टमेंट करायचं आहे, टिकमार्क करायचं आहे, आणि बॅड डेट्सला टिकमार्क करायचं आहे. नेक्स्ट आहे प्रीपेड इन्शुरन्स. मग इन्शुरन्सला टिकमार्क करायचं आहे. ओके, इन्शुरन्सला टिकमार्क करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण सायलेंट ॲडजस्टमेंट एक दिलेलं आहे गव्हर्नमेंट बॉन्डचं, मग त्याला पण एक टिकमार्क येणार आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहे पोस्टिंग. ओके, टिकमार्क झाल्यानंतर आपल्याला पोस्टिंग करायची असते. मग पोस्टिंग बघूया. फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे की ओपनिंग स्टॉक. मग बघा इथे मी पोस्ट केलेलं आहे टू ओपनिंग स्टॉक 36,000. ओके, नेक्स्ट आहे कॅपिटल. आता जेव्हा करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दिलेलं असतं, तेव्हा आपण कॅपिटल डायरेक्ट लायबिलिटीला पोस्ट करणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, आणि त्यांच्या अमाऊंट जे आहे ते इनर कॉलममध्ये लिहून टोटल बाहेर टाकायचे आहे. नेक्स्ट आहे करंट अकाउंट. ओके, तर करंट अकाउंट जे आहे ते आपण इथे बनवलेलं आहे पार्टनर्स करंट, मग त्याला ह्याच अकाउंटमध्ये पोस्ट करायचं आहे. मग पहिला आपल्याला अमाऊंट चेक करायला लागेल कुठे दिलं आहे. तर रामचा अमाऊंट आहे ते क्रेडिटला दिलं आहे, कृष्णाचं आहे ते डेबिटला, म्हणजे दोन्ही साईडला दिलेलं आहे. मग आपण दोन्ही साईडला लिहिणार आहे. जेव्हा बघा इथे पण करंट अकाउंट आहे लिहिलेलं. ओके, जसं करंट अकाउंट, आणि आपण जे अकाउंट बनवतो ते पण करंट अकाउंट आहे. जेव्हा सेम नाव असतं करंट अकाउंट, तेव्हा काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, आणि कोणाचं नाव होतं क्रेडिट साईडला, रामच्या कॉलममध्ये क्रेडिट साईडला अमाऊंट दिलेलं आहे. तसंच कृष्णाच्या कॉलममध्ये कुठे अमाऊंट आहे, डेबिट साईडला, म्हणून ते डेबिट साईडला पण आपल्याला लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000. ओके, नेक्स्ट आहे परचेस. तर परचेस कुठे येतं, तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतं, इनर कॉलममध्ये लिहून टाकायचं आहे परचेस. त्याच्यानंतर सेल परचेसच्या ऑपोजिट आहे, म्हणून ते ऑपोजिट साईडला लिहायचं आहे. ओके, ते लिहिलं. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर. आता सन्ड्री डेटर कुठे येतं, असेट्समध्ये. मग इथे असेट साईडला आपण सन्ड्री डेटर लिहिलेलं आहे, आणि त्याचा अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहायचं, कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. कारण बघू शकता इथे आपण याला टिकमार्क केलेलं आहे. टिकमार्क म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. ज्याला ॲडजस्टमेंट्स असते त्याची अमाऊंट आपण कुठे लिहितो, इनर कॉलममध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सन्ड्री क्रेडिटर. ओके, मग सन्ड्री क्रेडिटर कुठे, अपोजिटला. डेटर जर असेट आहे तर क्रेडिटर काय असणार आहे, लायबिलिटी, म्हणून सन्ड्री क्रेडिटर कुठे, लायबिलिटी साईडला पोस्ट करायचं आहे. त्याला ॲडजस्टमेंट नाही, म्हणून अमाऊंट आउटर साईडला आहे. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल काय आहे, असेट्स आहे, म्हणून त्या असेट साईडला पोस्ट केलेलं आहे आपण. ओके, बिल्स रिसिवेबल. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. आता रिसिवेबलच्या ऑपोजिट पेएबल. आता रिसिवेबल जर असेट आहे तर पेएबल काय असणार आहे, लायबिलिटी, म्हणून इथे आपण ते लायबिलिटी साईडला पोस्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे कमिशन. कमिशन कुठे होतं, प्रॉफिट अँड लॉसमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे कमिशन आपण पोस्ट केलेलं आहे. ओके,
नेक्स्ट आहे वेजेस. वेजेस कुठे जातं? ट्रेडिंग अकाउंट. म्हणून इथे ट्रेडिंगला आपण बघू शकतो लिहिलं आहे वेजेस. ओके. नेक्स्ट आहे सॅलरी. सॅलरी कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉसमध्ये. तर इथे लिहिलं आहे मी टू सॅलरी प्रॉफिट अँड लॉसमध्ये. नेक्स्ट आहे फर्निचर. तर फर्निचर काय आहे? असेट्स आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फर्निचर ओके लिहिलं आहे. त्याला ॲडजस्टमेंट नाही म्हणून आउट ऑफ साईडला. नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी काय आहे? असेट्स आहे म्हणून ते असेट्स आहे. ओके. प्लांट अँड मशिनरी आणि इनर कॉलममध्ये का? कारण याला ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे आर डी डी. आता आर डी डीचा एक फॉर्म्युला आहे आपला प्रॉफिट अँड लॉसमध्ये. इथे लिहितो काय लिहितो? टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आर डी डी अँड मायनस ओल्ड आर डी डी. हा फॉर्म्युला लिहून झाला. त्याच्यानंतर ही जी आर डी डी आहे ही काय असते? ओल्ड असते. म्हणून आपण बघू शकता ओल्डच्या इथे तर किती 1000 रुपये लिहिलेले आहेत. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काय आहे? असेट साईड. ओके. तर इन्व्हेस्टमेंट आपण बघू शकता आपण असेट साईडला पोस्ट केलेला आहे. नेक्स्ट आहे लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन. तर लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन कुठे जातो? असेट साईडला. म्हणून तुम्ही बघू शकता लोन्स अँड ॲडव्हान्स. ओके. किती? 35,240. नेक्स्ट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉसमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे इन्शुरन्स लिहिलेलं आहे आणि इनर कॉलममध्ये का? कारण त्याला आपण टिकमार्क केलं म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. आता बॅड डेट्सचा आपण आधीच फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे. मग ह्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्समध्ये जे बॅड डेट्स असतं ते काय असतं? फर्स्टवालं असतं. ओके. आणि जे न्यूवाले दोन आहेत ते आपल्याला ॲडजस्टमेंटमधून भेटतात. मग इथे बॅड डेटची अमाऊंट 500 रुपये. नेक्स्ट आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्ड काय आहे? असेट्स आहे. कारण गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये काय एक इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि इन्व्हेस्टमेंट कुठे येतात? असेटला. म्हणून बघू शकता तुम्ही इथे मी लिहिलं आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आणि इनर कॉलममध्ये का? कारण याला सायलेंट ॲडजस्टमेंट आहे. ओके. तर अशा प्रकारे ही पोस्टिंग आपण केलेली आहे. तर तुम्ही पॉज करून बघू शकता ही पोस्टिंग कशी झाली ते. नेक्स्ट आपण आता बघणार आहे ॲडजस्टमेंट्स. तर बघू शकता इथे ॲडजस्टमेंट. फर्स्ट आहे स्टॉक. आता स्टॉक म्हणजे काय? तर क्लोजिंग स्टॉक. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण मी सांगितलेलं आहे क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिला असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तर तुम्ही बघू शकता हे ट्रेडिंग अकाउंट आहे आणि त्याच्या क्रेडिट साईडला मी लिहिलं आहे बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे? 38,000. ओके. 38,000. दुसरा इफेक्ट कुठे जातो? असेट साईडला. तर तुम्ही बघू शकता इथे असेट साईडला मी पोस्ट केलेला आहे क्लोजिंग स्टॉक 38,000. ओके. नेक्स्ट आहे दुसरा ॲडजस्टमेंट. राम इज अलाउड अ सॅलरी. सॅलरी कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉसमध्ये. मग इथे तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी इथे पोस्ट केलेलं आहे सॅलरी टू. ओके. सॅलरी टू राम ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे. मग किती अमाऊंट त्यांनी दिली? तर 6,000 रुपये. मग इथे बघू शकता मी 6,000 टाकले. आता याचा दुसरा इफेक्ट. राम कोण आहे? पार्टनर आहे. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये याचा सेकंड इफेक्ट. इथे डेबिट साईडला आहे तर पार्टनर्स करंटमध्ये क्रेडिटला पोस्ट करायचं आहे. मग इथे लिहायचं बाय सॅलरी आणि रामच्या कॉलममध्ये 6,000. तसंच जर त्याच्यामध्ये अजून बघितलं तर कृष्णा इज अलाउड अ कमिशन. तर कमिशन पण कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉसमध्ये. म्हणून बघू शकता तुम्ही इथे पण मी लिहिलं आहे कमिशन टू कृष्णा. आता कमिशन कृष्णाला द्यायचं आहे म्हणून इथे लिहिलं कमिशन टू कृष्णा. आणि ते कशावर फाइंड आउट करायचं आहे? तर 3% ऑन नेट सेल. ओके. नेट सेलवर. मग नेट सेल म्हणजे काय? तर जो आउटरवाला सेल असतो ना हा सेल आहे. जी आउटरवाली जी अमाऊंट असते त्याला बोलतात नेट सेल. मग ह्या नेट सेलवर किती पर्सेंट? 3% कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इथे बघा मी केलेलं आहे 2,08,000 घेतले. मल्टिप्लाय किती पर्सेंट? 3 डिवाइडला 100. कारण पर्सेंटेजचं साईन आहे. एक एक झिरो कॅन्सल केला आणि 3ने याला मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर आलेला आहे 6240. मग कमिशनच्या इथे मी लिहिलं ते कमिशन टू कृष्णा 6240. आता कृष्णा एक पार्टनर आहे. मग याचा सेकंड इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये. मग इथे लिहिलं बाय कमिशन कृष्णाच्या कॉलममध्ये 6240. नेक्स्ट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. आता परत हे पार्टनर्सवालंच आहे आणि इंटरेस्ट सांगितलं कशावर कॅल्क्युलेट करायला? कॅपिटल्स. मग बघू शकता कॅपिटल्सचे हे अमाऊंट आहे 1,60,000 आणि 80,000. तुम्ही बघू शकता इथे बघा
1,60,000 घेतले मी, किती पर्सेंटेज आहे 5%, मल्टिप्लाय 5 डिवाइड 100 केलं, त्याची अमाऊंट आली 8,000. सेम दुसरा अमाऊंट किती आहे 80, म्हणून मी इथे 80,000 घेतले, मल्टिप्लायला 5 घेतले, डिवाइडला 100, याचा आन्सर आला 4,000. मग याचा इफेक्ट आता इंटरेस्ट ऑन काय काय बोललेलं आहे पार्टनर्स कॅपिटल. मग कॅपिटलचा अमाऊंट आपण शोधायचा आहे कुठे दिला आहे, तर कॅपिटल हे आहे, कॅपिटलचा अमाऊंट कुठे आहे क्रेडिटला दिलेलं आहे. मग त्याचा इंटरेस्ट पण आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा असेल, म्हणून पार्टनर्स करंटमध्ये इथे लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ओके, इथे अमाऊंट फाइंड आउट केली 8,000 फर्स्टवाल्याची, सेकंडवाल्याची 4,000. आता सेकंड इफेक्ट, जे इंटरेस्ट असतात ते प्रॉफिट अँड लॉसमध्ये जातात. मग इथे क्रेडिट आहे, तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला डेबिट साईडला इथे असं लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, अंडरलाईन दोघांची नावं, आणि जो इंटरेस्ट फाइंड आउट केला त्याची अमाऊंट इनरमध्ये आणि टोटल बाहेर टाकायचे आहे 12,000. ओके, अशा प्रकारे याचे इफेक्ट्स पास करायचे आहेत इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट, पहिला पार्टनर्स करंटमध्ये क्रेडिटला जातो, दुसरा प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिटला जातो. ओके, हे तुम्हाला इफेक्ट असेच पास करायचं आहे, फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला वेगळं येऊ शकतं. त्याच्यानंतर आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन. आता इथे डेप्रिसिएशन बोललेलं आहे, तर डेप्रिसिएशन काय होतं लेस होतं. कोणाचं नाव दिलं आहे प्लांट अँड मशिनरी, मग प्लांट अँड मशिनरीमधून लेस करायचं किती पर्सेंटेज 5%. मग कशावर फाइंड आउट करायचं आधी, तर हे जे अमाऊंट असतो याच्यावर किती 63,000वर. मग इथे तुम्ही बघू शकता 63,000 मी घेतल्यात, 5% बोलले त्यांनी, म्हणून हे कॅल्क्युलेट केलं तर याचा आन्सर आला 3150. म्हणून हे मायनस करायचं 3150 आणि बॅलन्स आउटर साईडला जाणार. त्याच्यानंतर याचं सेकंड इफेक्ट, डेप्रिसिएशन जे असतं ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला शो करायचं असतं, म्हणून इथे लिहिलं आहे मी टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, जेवढी मायनस केली ती अमाऊंट. ओके, तर जेव्हा पण तुम्हाला वर्ड दिसणार आहे ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन, तर ज्याचं नाव दिलं, ज्या असेटचं नाव आहे त्याच्यामधून लेस करायचं आणि दुसरा इफेक्ट जाणार तुमचा प्रॉफिट अँड लॉसमध्ये डेबिट साईडला. ओके, नेक्स्ट आहे 3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल, म्हणजे डेटरपासून एवढे पैसे आपल्याला भेटणार नाही आहे, डेटरने ते पैसे डुबवलेले आहेत. मग डुबवले म्हणजे काय, तर बॅड डेट्स. मग डेटरने डुबवले ना, तर मग डेटरच्या याच्यात, कस्टमर म्हणजे कोण डेटर, मग डेटरच्या याच्यातून ते काय करायचे लेस करायचे. मग इथे लिहायचे लेस न्यू बॅड डेट्स. ओके, 3,000 मायनस बॅलन्स राहिलेले आउटर साईड. मग याचं सेकंड इफेक्ट, जर तुम्ही बघितलं न्यू बॅड डेट्स हा जो वर्ड आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये एक फॉर्म्युला लिहिलेला आहे त्याच्यात आहे, कुठे तर इथे बघू प्लस न्यू बॅड डेट्स किती मायनस केले आपण 3,000. मग 500 प्लस 3,000, 3,500, ओल्ड ऑलरेडी काय होते मायनस होते, 1,000 रुपये मायनस केले, बॅलन्स राहिले 2,500. तर अशा प्रकारे तुम्हाला हे बॅड डेट्सवालं ॲडजस्टमेंट सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. तर प्रीपेड म्हणजे काय, तर ॲडव्हान्समध्ये जे पेमेंट होतं ते, मग तुमच्याकडून काही पेमेंट झालं तर तुम्ही मायनस करता, सेम इथे पण करायचं आहे, प्रीपेड मायनस होतं. आता कोणाचं नाव दिलं इन्शुरन्स, म्हणून इन्शुरन्समधून इथे लिहायचं लेस प्रीपेड 500 रुपये मायनस. प्रीपेड एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट कुठे जातो असेट साईडला, म्हणून बघू शकता असेटमध्ये इथे मी लिहिले प्रीपेड इन्शुरन्स 500. तर हे जे इफेक्ट आहेत हे असेच पास करायचे आहेत, म्हणजे प्रीपेड जर वर्ड दिसला किंवा पेड इन ॲडव्हान्स दिसला तर तुम्हाला ज्या एक्सपेन्सेसचं नाव दिलेलं आहे त्याच्यातून मायनस करायचं आहे. आता इन्शुरन्सचं नाव आहे म्हणून आपण इन्शुरन्समधून मायनस केलं, आणि जो दुसरा इफेक्ट आहे तो असेट साईडला शो करायचा आहे, ते प्रीपेड इन्शुरन्स. तर ही ॲडजस्टमेंट अशा आपली सॉल्व झालेली आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला सायलेंट ॲडजस्टमेंट सॉल्व करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आता कॅल्क्युलेशन्स कसं करायचं ते बघू शकता तुम्ही. गव्हर्नमेंट बॉन्ड किती दिलं अमाऊंट 15,000. मग बघू शकता तुम्ही मी 15,000 घेतले आहेत, किती पर्सेंटेज 12, म्हणून इथे मी मल्टिप्लायला 12 घेतले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक डेट पण दिली, मग ही मी डेट घेतली, या डेटला कम्पेअर करायचं असतं, आपली जी क्लोजिंग डेट असते त्याच्याने कम्पेअर करायचं.
मग ती क्लोजिंग डेट पण मी इथे घेतलेली आहे. बघा फर्स्ट मंथ कुठला येतो, जानेवारी. फर्स्ट काय करायचं, कधी पण इयर चेक करायचं. तर 2019 इथे पण 19 आहे, सेम आहे, मग याला सोडून द्या. नेक्स्ट मंथ चेक करायचं कुठला पहिला येतो, तर जानेवारी फर्स्ट येणार. जानेवारीपासून मार्चपर्यंत काउंटिंग केली तर 3 महिने येतात, जानेवारी फेब्रुवारी मार्च, हे 3 महिने. म्हणून इथे मल्टिप्लाय 3 करायचं, कारण 3 महिने. डिवाइडला काय करायचं, ते 12% बोलले, पर्सेंटेज असल्यावर आपण 100 घेतो डिवाइडला. तसंच इथे महिने घेतले मल्टिप्लायला, म्हणून इथे 12 घ्यायचे, कारण पूर्ण वर्षामध्ये 12 महिने. मग इथे 12 कॅन्सल केले, एक एक 0 कॅन्सल, त्याच्यानंतर हे मल्टिप्लाय केलं, तर आन्सर आलं 450. तर गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय, तर कंपनीने इन्व्हेस्टमेंट केलं आहे. मग इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला काय भेटतो, इंटरेस्ट. मग जेव्हा आपण इंटरेस्ट भेटणार आहे किंवा आपण इंटरेस्ट पे करणार आहे, तर तो ॲड करायचा असतो. मग तो लायबिलिटीला येऊ दे किंवा असेटला येऊ दे, इंटरेस्ट तो ॲड करायचा असतो. मग इथे लिहायचा ॲड इंटरेस्ट ड्यू. सेम वर्ड लायबिलिटीला पण लिहायचं असतं. ओके, मग 450 ॲड केले. त्याच्यानंतर आता आपण काही इन्व्हेस्टमेंट केलं आणि त्याच्यावर जर आपल्याला इंटरेस्ट भेटला, तर आपल्यासाठी इन्कम आहे. मग इन्कम कुठे शो करायचं, प्रॉफिट अँड लॉसमध्ये, ते पण क्रेडिट साईडला. इन्कम क्रेडिट साईडला असतात. म्हणून इथे येणार तुमचं बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. ओके, 450. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. ओके.